अलाहाबादचा चकिया प्रांत. सफेद कुर्ता, डोक्यावर पगडी आणि चेहऱ्यावर एक प्रकारचं गँगस्टर आणि माफिया असल्याचा माज असलेलं स्मितहास्य. धुरंधर 2 या सिनेमातील सुरुवातीचं हे दृश्य तुम्हाला थेट गँगस्टर माजी खासदार अतिक अहमदच्या काळात घेऊन जातं. दिनांक 15 एप्रिल 2023. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमदची पोलिसांचे सुरक्षा कवच भेदून हत्या करण्यात आली. लाईव्ह चॅनल सुरू असताना ही झालेली हत्या संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारी होती. पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा ISI, दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि अंडरवर्ल्डशी असलेलं त्याचं कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे दिग्दर्शक आदित्य धरचा धुरंधर 2 हा चित्रपट. चित्रपटाच्या सुरुवातीलाच जसक्रीत म्हणजेच रणवीर सिंग आणि त्याचा मित्र पिंडा बंदुका अंमली पदार्थांच्या खरेदीसाठी अतिक अहमदकडे पोहोचतात. याच सीननं चित्रपटाची सुरुवात होते. खासदार असताना सुरू असलेला त्याचा बेकायदेशीर व्यापार आणि त्याला असलेली पाकिस्तानी यंत्रणांशी जुळणारी अतिक अहमदची तार स्पष्ट दिसून येते. सुरुवातीला चित्रपटात डिस्क्लेमर दिला असला तरीही चित्रपटातील आतिफचं पात्र हे अतिक अहमदशी तंतोतंत जुळतंय. नेमकं चित्रपटात दाखवलेल्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत का? अतिक अहमदवर असलेले आरोप आणि चित्रपटातील दृश्य यांच्यात साम्यता आहे का? जाणून घेऊया डिकोडिंग धुरंधर सिरीजच्या या नव्या भागात. नमस्कार, मी अनिशा आणि कॅमेऱ्यावर आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश पाटील. पहिल्या सीन मध्ये अतिक अहमदला चकियाचा ड्रग्स किंग म्हणून दाखवण्यात आलंय. अतिक कुणाला भेटायला जात नाही, मात्र त्याच्याकडे लोक अंमली पदार्थांच्या खरेदीसाठी येत असत. दुसरा सीन म्हणजे उत्तर प्रदेशचे DGP संजय कुमार यांना दाखवण्यात आलंय. हे पात्र उत्तर प्रदेशच्या माजी DGP प्रशांत कुमार यांच्यासारखं रेखाटण्यात आलंय. याच सीन मध्ये UP पोलिसांना अतिक अहमदचं पाकिस्तानी कनेक्शन लक्षात येतं. इतकंच नव्हे तर भारतात बनावट नोटा पसरवण्याचं रॅकेटही तोच चालवत असल्याचं त्यांना समजतं. ही गोष्ट पोलिसांना कळल्यानंतर अतिक आणि त्याच्या भावाला अटक होते. त्यानंतरच अतिक अहमदच्या गँगवर कारवाई सुरू होते. 2016 मध्ये झालेली नोटबंदी ISI आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम कासकर याचा बुरखा पाडण्यासाठी झाल्याचं यात दाखवण्यात आलंय. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी UP पोलिसांना अतिक अहमदचं फेक करन्सी मार्केट बद्दलचं सत्य सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात दाखल झालेल्या चार्जशीट मध्ये अतिक अहमद याला उमेश पाल हत्याकांड आणि हत्यार तस्करी प्रकरणात पोलीस आणि UP STF न अटक केली होती. अतिक अहमदच्या परदेशी कनेक्शनमुळे ATS ला तपासात सामील करण्यात आलं होतं. 13 जुलै 2023 रोजी CGM कोर्टात पहिली चार्जशीट दाखल झाली होती. या चार्जशीट मध्ये अतिक अहमद विषयी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हे स्पष्ट झालं होतं की त्याचं कनेक्शन ISI शी थेट होतं. मात्र पोलिसांनी फेक करन्सीच्या व्यवहाराचा उल्लेख चार्जशीट मध्ये केलेला नव्हता. चित्रपटात केलेल्या दाव्यानुसार नोटबंदीपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी UPच्या DGPंना भेटून अतिकला अटक करण्याचा प्लॅन केला. मात्र प्रत्यक्षात नोव्हेंबर 2016 रोजी उत्तर प्रदेशमध्ये DGP सय्यद जावेद अहमद होते. त्यांची नियुक्ती 2016 रोजी झाली होती. चित्रपटात DGP संजय कुमार यांना दाखवण्यात आलंय. 1990च्या बॅचचे IPS प्रशांत कुमार हे त्यावेळी DGP नव्हते. प्रशांत कुमार फेब्रुवारी 2024 रोजी DGP बनले आणि 2025 मध्ये निवृत्तही झाले. त्यामुळे चित्रपटात दाखवण्यात आलेली ही टाइमलाईन वास्तवात तशी नाही. चित्रपटात दावा केल्यानुसार अतिक अहमद ISI आणि लष्कर-ए-तैयबाशी संपर्कात होता. नेपाळ मार्गे भारतात हत्यारांची तस्करी करत होता. पोलिसांच्या दाव्यानुसार अतिक म्हणतो, माझ्याकडे हत्यारांची कमी नाही, माझे थेट संबंध ISI आणि लष्कर-ए-तैयबाशी आहेत. पाकिस्तानातून हत्यारं घेऊन जाणारे ड्रोन पंजाबच्या गावात उतरवले जात. तिथून माझी माणसं हत्यारं गोळा करतात. मी आणि माझा भाऊ अशरफ ही ठिकाणं चांगलीच ओळखून आहोत. अतिकनं पोलिसांना सांगितल्यानुसार त्या जागेवर घर क्रमांक नाही. पोलीस मला घेऊन तिथे पोहोचले तर मी जागा ओळखू शकेन. या जबाबानंतर अतिकला कसारी मसारी येथील जंगलात अज्ञात स्थळी नेण्यात आलं. तिथं बरीचशी हत्यारं सापडली. त्यानंतर दोन्ही भावांना मेडिकल चेकअपसाठी नेत असताना त्यांच्यावर हल्ला झाला आणि ते जागीच ठार झाले. जम्मू काश्मीरचे माजी DGP SP वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिक अहमद एक खासदार तर होताच, पण तो कुख्यात गँगस्टरही होता. त्याच्याकडे ब्रिटिश बुलडॉग रिव्हॉल्व्हर 445 बोर आणि एक रिव्हॉल्व्हर P88 होती. ही दोन्ही हाय प्रोफाईल हत्यारं होती जी सहजासहजी मिळू शकत नाहीत. उत्तर प्रदेशच्या माजी DGP डॉक्टर विक्रम सिंग यांच्या म्हणण्यानुसार पाल हत्याकांड प्रकरणात
अतिकनं ISIनं पाठवलेल्या हत्यारांचा वापर केला होता, ही कबुली खुद्द त्यानंच दिली होती. त्याच्या या जबाबानंतर पोलिसांनी अन्य ठिकाणी छापेमारी केली होती. त्यावेळी पाकिस्तानातून आलेल्या पाक ऑर्डिनन्स फॅक्टरीचा शिक्का असलेली काडतुसं आणि हत्यारं सापडली होती. तिसऱ्या एका सीनमध्ये आतिक आणि अशरफची हत्या झाल्याचं दाखवण्यात आलंय. त्याचा हा अंत खऱ्या सीनप्रमाणेच प्रत्येक अँगलनं दाखवण्यात आलाय. 15 एप्रिल 2023 रोजी रात्री 10:30 वाजता पोलिसांच्या ताब्यात असताना आणि मीडिया बाईट देत असताना अतिक अहमदची हत्या झाली. हल्लेखोर पत्रकार बनून सुरक्षा कवच भेदून आत गेले होते. त्यानंतर अचानक जवळ येऊन अतिक अहमदच्या डोक्यात गोळी घातली जाते. अतिक आणि त्याचा भाऊ अशरफला मारल्यानंतर हल्लेखोर पोलिसांना शरण येतात. चित्रपटात केलेल्या दाव्यानुसार हा सगळा सीन लाईव्ह पाकिस्तानात बसलेल्या ISI अधिकारी इलियास काश्मीरी उर्फ मेजर इक्बाल पाहत होता. अशरफच्या हत्येनं त्याचा हा डाव फसला. मात्र प्रत्यक्षात 3 जून 2011 रोजी अमेरिकन ड्रोन हल्ल्यात इलियास काश्मीरीची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी तो आपल्या साथीदारांसोबत सफरचंदाच्या बागेत बसला होता आणि अतिक अहमदची हत्या 2023 मध्ये झाली होती. त्यामुळे चित्रपटातील हा सीन प्रत्यक्षातील टाइमलाईनला मॅच करत नाही. STF आणि रॉच्या संयुक्त कारवाईमुळे अतिकचं कनेक्शन उघड झाल्याचा दावा चित्रपटात करण्यात आलाय. मात्र 2021 मध्ये UPच्या STF आणि रॉच्या एका सिक्रेट मिशनमध्ये जिशान कमर नावाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. जिथे कसाबचं ट्रेनिंग झालं होतं तिथेच जिशानला प्रशिक्षण देण्यात आल्याची कबुली त्यानं दिली होती. जिशाननं UP-STFला दिलेल्या माहितीनुसार 2017 रोजी तो प्रयागराजहून पाकिस्तानात गेला होता. तेव्हा अतिकच्या भावानं म्हणजेच माजी आमदार अशरफनं पासपोर्ट अधिकाऱ्याला पासपोर्ट लवकर तयार व्हावा यासाठी पत्र पाठवलं होतं. याच वेळी अतिक अहमदचं ISI कनेक्शन पहिल्यांदा लक्षात आलं. 24 फेब्रुवारी 2023 रोजी जया पाल यांच्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस. याच दिवशी त्यांचे पती वकील उमेश पाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उमेश पाल आमदार राजू पाल यांच्या हत्येतील महत्वाचे साक्षीदार होते. त्याचा आरोपही अतिक अहमदवरच होता. अर्थात पाल हत्याकांडामागे माफिया डॉन अतिक अहमदच होता. उमेशच्या मृत्यूनंतर अतिक सहित 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र अतिकच्या मृत्यूनंतर 40 महिने उलटूनही अद्याप सुनावणी पूर्ण झालेली नाही. उमेशच्या हत्येतील एकूण 6 आरोपी ठार झालेत. मात्र त्याची पत्नी शाइस्ता, गुड्डू मुस्लिम यांच्याशिवाय शूटर अरमान आणि साबिर यांना अटक झालेली नाही. अतिकच्या मृत्यूनंतर IS-227 ही त्याची गँग पूर्णपणे संपुष्टात आली. अतिक गेल्यानंतरही भीतीचं सावट अद्याप कायम आहे. 24 तास CCTV आणि सुरक्षा रक्षक त्यांच्या घराबाहेर तैनात असतात. IS-227 गँग अद्यापही सक्रिय असू शकते अशी भीती स्थानिकांना आहे. अद्यापही या गँगवर हत्या, खंडणीसारखे गुन्हे दाखल होत आहेत. अतिक अहमदच्या मृत्यूनंतरही पाल कुटुंबियांचा बदला घेण्यासाठी आजही काही जण आसुसलेले आहेत अशी पाल यांची पत्नी सांगते. गुड्डू मुस्लिमनं वकील पाल यांच्या घरावर बॉम्ब फेकला, ज्यात पाल यांची हत्या झाली. गुड्डू मुस्लिमचा चेहरा मी आजही विसरू शकत नाही अशा त्या सांगतात. अतिकचा खात्मा झाल्यानंतरही पाल कुटुंब भीतीच्या छायेत आजही आहे. पतीची हत्या झाल्यानंतर जया यांच्या व्हॉट्सअपवर एक मेसेज पोहोचला. त्यात लिहिलं होतं, बदला ऐसा लो की 4 लोग देखकर यही बोले.